सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. निलेश पार्टे आणि अक्षय चव्हाण ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. ज्या जोडीने आपल्या अफलातून खेळीच्या जोरावर सातत्याने भावी टीमचं क्रिकेट पडलावर नेलं ती जोडी आपल्याला पाहायला मिळते. आज संपूर्ण पोलादपूर तालुका एकत्रित होताना आपल्याला पाहायला मिळते. पोलादपूर तालुक्यातील अभिमानाची सन्मानाची स्पर्धा म्हणजे अध्यक्ष चषक 2025 हे पर्व आपल्याला पाहायला मिळते. टेनिस बॉल क्रिकेटच्या अंगामात देखील मोठमोठ्या स्पर्धा पण सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून पाहायला मिळाल्या आणि आज देखील एक नव प्रात्यक्षिक आपल्याला पाहायला मिळते. आमच्या पंचांचा देखील ग्रीन सिग्नल आलाय आणि अध्यक्ष चषक 2025 या पर्वाला सुरुवात होताना आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजीच्या मार्कवर गोलंदाज अविनाश पाहायला मिळतो. पहिला बॉल राऊंड द विकेट. पहिलाच बॉल वेग भन्नाट होता परंतु वेगाला प्रत्युत्तर देऊ शकला नाही. पंचांकडे आशाभूत नजरेने पाहिलं परंतु लाईन चांगली होती. जसा गुडलाईन स्पॉटवर टप्पा पडला आणि त्यानंतर उसी घेणारा बॉल आपल्याला पाहायला मिळाला. स्ट्रायकिंगला फलंदाज अक्षय आपल्याला पाहायला मिळतोय. अक्षयसाठी हा बॉल लॉफ्ट केलाय. फटका जरूर चांगला आपल्याला पाहायला मिळतो. स्कोरलेगच्या दिशेने चेंडू चालला. डीप मध्ये फिल्डर होता फक्त आणि फक्त एकच सिंगल या ठिकाणी ऍड होताना आपल्याला पाहायला मिळते. 1 रनच्या साह्याने धावफलक पुढे सरसावताना आपल्याला पाहायला मिळते. 1 रनच्या साह्याने ज्या प्रकारे स्कोरबोर्ड ओपन झाले या स्पर्धेतील पहिली रन काढण्याचा विक्रम अक्षय चव्हाणच्या नावावर आपल्याला पाहायला मिळतोय. पहिली धाव खर्च केली गोलंदाज अविनाशने. पहिली रन अक्षयने कंप्लीट केली आणि या स्पर्धेचा प्रारंभ होत असताना आपल्याला पाहायला मिळतो 1 या धावसंख्येने गोलंदाज पुन्हा एकदा अविनाश सज्ज होताना पाहायला मिळतोय. अविनाशचा हा बॉल लॉफ्ट केलाय. टायमिंग भरपूर अप्रतिम आणि या स्पर्धेतील पहिला षटकार फलंदाज निलेश चव्हाणच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. एक दमदार स्ट्रोक पाहायला मिळालाय. हॅलो दर्जेदार स्ट्रोक देखील आपल्याला पाहायला मिळालाय. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन लॉफ्ट केलाय परंतु रन मिळेल फक्त आणि फक्त एकच. 1 रनच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत 8 रन आपल्याला पाहायला मिळतात. सुरुवात तुमची चांगली असेल त्याचा शेवट तेवढाच चांगला गोड होताना आपल्याला पाहायला मिळतो आणि एक चांगला फ्लाइंग राईट स्टार्ट देण्याचा प्रयत्न या दोन्ही सलामीवर फलंदाजांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. सुरुवातीला अक्षयने 1 रन कंप्लीट केली. त्यानंतर स्ट्रायकिंगला निलेशने एक षटकार मारल्यानंतर कुठेतरी आक्रमकतेचं रूप त्याने धारण करताना तो आपल्याला पाहायला मिळतोय. रनवे मध्ये थोडंसं व्यत्यय आलं. गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाज अविनाश. पुन्हा एकदा लॉफ्ट केलाय. टायमिंग भरपूर चांगला होता. डीप मध्ये फिल्डर आपल्याला पाहायला मिळते. चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते परंतु या क्षणाला एकेरी धावेचं रूपांतर दुहेरी धावांमध्ये होताना आपल्याला पाहायला मिळते. टेनिस बॉल मध्ये खऱ्या अर्थाने टेनिस बॉलचा चेंडू हा केपट्टीवर स्किट होताना आपल्याला पाहायला मिळतो परंतु रबर बॉल मध्ये देखील पावसाळी सत्रामध्ये कॉन्क्रीटच्या केपट्टीवर रबर बॉल स्किट होताना आपल्याला पाहायला मिळतोय. रनआउटची संधी होती परंतु फेकी थोडीशी धीम्या गतीने झाली आणि याचाच पुरेपूर फायदा फलंदाजाने घेतला. 1 रनच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत जर आपण पाहिली ना तर रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात 11 रन. हॅलो याच्यानंतर होणारा सामना रुद्र 11 साखर वर्सेस शिरभरा सडवली दोन्ही संघाच्या कर्णधारांनी तयार राहायचं आहे. या इनिंग नंतर टॉस केला जाईल. एकच षटकाचा खेळ देखील कंप्लीट होताना आपल्याला पाहायला मिळतो. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर बिनगडी बाद 11 रन. एक चांगली सुरुवात करून दिली या दोन्ही सलामीवीर फलंदाजांनी. पहिला बॉल लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता परंतु पंचांचा इशारा आलाय. डेड बॉलचा इशारा पंचांनी आमच्यापर्यंत दर्शवलाय. ग्रामीण टेनिस क्रिकेट .in च्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट
देखील आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होते. या मोमेंटला यू मिस आय विल डेफिनेटली हिट. वेग बेथाचा होता परंतु वेद यष्ट्यांचा होतोय आणि या स्पर्धेतील पहिली विकेट प्राप्त केली गोलंदाज आशिषच्या माध्यमातून. मध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतोय. एक विकेट गमावल्यानंतर नवीन फलंदाजाला संधी या ठिकाणी दिली जाते. कौतुकास्पद गोलंदाजी आतापर्यंत आशिषने पहिल्या बॉलवर आपले इरादे स्पष्ट केले. ज्या प्रकारे त्याने एक महत्वाचा विकेट प्राप्त केला. बॅकफुटला जाऊन दिशा दिली. फटका जरूर चांगला आहे. डीप मिड विकेटचा फिल्डर भरपूर वेगाने धावत आलाय. बॉल त्याने जज करेल उचलून फेकेल. तत्पूर्वी पाहता पाहता फक्त आणि फक्त एकच सिंगल या ठिकाणी ऍड होताना आपल्याला पाहायला मिळते. 1 रनच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत 12 रन. मैदानाच्या आतमध्ये संपूर्ण एक ग्रास आपल्याला पाहायला मिळते. नवी मुंबईमधील एक नामवंत क्रीडांगण करण मित्रमंडळाचं क्रीडांगण आणि ज्या प्रकारे मगाशी अध्यक्ष साहेबांनी उल्लेख केला की याच क्रीडांगणामध्ये 2021 पासून भरपूर स्पर्धा सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या आपल्याला पाहायला मिळाल्या. ऑफस्टिकच्या भरपूर बाहेर हा बॉल रिलीज केलाय. व्हाईट बॉलचा इशारा पंच आमच्यापर्यंत दर्शवताना आपल्याला पाहायला मिळतात. अवांतर स्वरूपामध्ये एक धाव या ठिकाणी ऍड होताना आपल्याला पाहायला मिळते. 1 रनच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत 13 रन आपल्याला पाहायला मिळतात. बॅकफुटला जाऊन दिशा देण्याचा प्रयत्न होता परंतु या क्षणाला फिल्डर थोडासा फंबल झाला आणि त्याचा पुरेपूर फायदा घेतला फलंदाज अक्षयने. एक सिंगल अक्षयने कंप्लीट केली. टीमची धावसंख्या आतापर्यंत जर आपण पाहिली तर 14 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. 14 रन्स. चांगली लाईन होती. लाईन मिस केल्यानंतर स्वतःवर थोडासा नाखुश आहे. आज खऱ्या अर्थाने काटेताई गावाचा जर विचार केला सामाजिक राजकीय सांस्कृतिक कला क्रीडा क्षेत्राला जोपासणारं हे गाव आणि आज संपूर्ण एक गाव एकत्रित येताना आपल्याला पाहायला मिळते. या बॉलवर पुन्हा एकदा टायमिंग भरपूर चांगला होतो. फिल्डरचं जजमेंट चुकलं. रन मिळतील 4. हा येतोय चौकार. पाहायला मिळतात. सुमधुर संगीताची धून डीजे मास्टरच्या माध्यमातून आपल्याला ऐकायला मिळते. थकलेल्या मनाला प्रफुल्लित करणारं साधन म्हणजे संगीत आणि सध्याच्या घडीला अतिशय चांगलं संगीत डीजे मास्टरच्या माध्यमातून आपल्याला ऐकायला मिळालं. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळतोय. या बॉलवर पुन्हा एकदा आक्रमण केलं. डीपेक्षा कव्हरच्या दिशेने स्ट्रोक केलाय. फिल्डर त्या ठिकाणी तैनात होता. जजमेंट चुकल्यानंतर चेंडू जाईल सर बॅक टू बॅक. दुसरा मोठा प्रहार. आज चौकार. खेळ देखील या ठिकाणी कंप्लीट होताना आपल्याला पाहायला मिळतात. सुरुवातीच्या पहिल्या षटकात देखील 11 धावा खर्च केल्या. त्यानंतर सेकंड स्पेलमध्ये एक महत्त्वाचा विकेट प्राप्त करून 11 धावा खर्च केल्या आणि 11 रनच्या सरासरीने 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर एक गडी बाद 22 रन 22 रन ऑन स्कोरबोर्ड लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर सेकंड ओव्हर कंप्लीट. आणि ओव्हर नंबर 3 गोलंदाजीसाठी विकीला या ठिकाणी आमंत्रित केले गेले.
पंचांचा इशारा देऊ. येस, इट इज अ वाईट बॉल. अवांतर स्वरूपामध्ये एक धाव या ठिकाणी ऍड होताना आपल्याला पाहायला मिळते. अशा धावा रोखाव्या लागतील टीम लोहारे या टीमला, कारण ज्यावेळेस तुम्ही अशा प्रकारच्या धावा खर्च करता, याच धावा कधी कधी सेकंड इनिंग मध्ये कठीण ठरत असतात. लाईन चांगली होती परंतु अंगात सवेत घेतल्यानंतर थोडंसं प्रभावित होताना आपल्याला पाहायला मिळाले. एक रन जरूर ऍड होताना आपल्याला पाहायला मिळाली. लेग बाईटच्या स्वरूपामध्ये एक धाव या ठिकाणी ऍड होत असताना टीमची धावसंख्या आतापर्यंत जर आपण पाहिली तर 24 रन आपल्याला पाहायला मिळतात. आमच्या समेत या बॉलवर समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, लॉंग ऑफच्या दिशेने डीप मध्ये फिल्डर तैनात. फिल्डरच्या मस्तकावरती दस्तक देऊन चेंडू चाललाय 4 रन साठी. हा येतोय खणखणीत स्ट्रोक, चौकार. पुन्हा एकदा सज्ज होतोय. पुन्हा एकदा वेग भन्नाट होता परंतु वेगाला प्रत्युत्तर देऊ शकला नाही. डॉट बॉल ची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते. प्रत्येक डॉट बॉल बॅटिंग करणाऱ्या टीमचा दबाव वाढवेल. चांगला बाउन्सर पाहायला मिळतोय की काय, परंतु या क्षणाला व्हाईट बॉलचा इशारा, नो बॉलचा इशारा, नो बॉलचा इशारा पंच आमच्यापर्यंत दर्शवतात. एक्स्ट्रा स्वरूपामध्ये एक धाव, एक्स्ट्रा स्वरूपामध्ये एक धाव ऍड होते आणि फ्री हिटचा बॉल देखील आपल्याला पाहायला मिळेल. नंतर अशा क्रिकेटमध्ये आपण पाहिल्या 2007 साली ऑक्टोबर महिन्यामध्ये फ्री हिटचा बॉल आला आणि त्यानंतर प्रत्येक नो बॉलवर फलंदाजाला एक नवजीवन संजीवनी मेद गेली. सध्याच्या घडीला ही संधी चालून आली फलंदाज अक्षयला. अक्षयसाठी हा बॉल, परंतु व्हाईट बॉलचा इशारा. अवांतर स्वरूपामध्ये आणखीन एक धाव ऍड होते. फ्री हिटची संधी अजूनही मार्गस असेल अक्षयच्या खात्यामध्ये. गोलंदाज पुन्हा एकदा विकी या ठिकाणी सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळते. या बॉलवर लॉफ्ट केलाय. फ्री हिटचा बॉल, एलिव्हेशन भरपूर आहे. डीप मध्ये फिल्डर तैनात होता. प्रयत्न तर जरूर चांगला होता परंतु फ्री हिटचा बॉल होता. एकेरी धावेचं रूपांतर दुहेरी धावांमध्ये होताना आपल्याला पाहायला मिळतं आणि या क्षणाला काय घडलं जाईल पंच आमच्यापर्यंत दर्शवतील. 1 शॉट, दोन्ही शॉट तर डॉट बॉल असेल. पुन्हा एकदा लॉफ्ट केला. टायमिंग भरपूर चांगलं होतं परंतु डिक्लेअर स्वरूपामध्ये एक धाव या ठिकाणी ऍड होताना आपल्याला पाहायला मिळते. 1 रनच्या साह्याने 31 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. शेवटचा अंतिम बॉल शिल्लक असेल. गोलंदाज पुन्हा एकदा विकी सज्ज होतोय. या मोमेंटला फलंदाज होतोय बाद. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते 31 रन. त्यानंतर होणारा सामना रुद्रववी 11 साखर वर्ष शिरभरणा सडवली दोन्ही संघाच्या कर्णधारांनी तयार राहायचं आहे. या इनिंग नंतर टॉस केला जाईल. चला, वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. मॅच स्पीडली ऑन करा आणि ज्या टीमची नेक्स्ट मॅच असेल त्या टीमने चालू मॅच मधील इनिंग ब्रेक मध्ये टॉस साठी यायचं आहे, याची नोंद देखील आपण घ्यायची आहे. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. शेवटचं षटक. जसा टप्पा पडला भिरकावून दिल्यानंतर फक्त आणि फक्त एकच रन या ठिकाणी डिक्लेअर स्वरूपामध्ये ऍड होताना आपल्याला पाहायला मिळते.
पुन्हा एकदा लॉफ्ट केलाय, परंतु रन मिळेल फक्त आणि फक्त एक आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होते. व्हाईट बॉलचा इशारा अवांतर स्वरूपामध्ये आणखीन एक धाव या ठिकाणी ऍड होताना आपल्याला पाहायला मिळते. टीमची धावसंख्या आतापर्यंत 34 रन आपल्याला पाहायला मिळतात. रन स्कोरबोर्डवर या बॉलवर आक्रमण केले. चेंडू चालला लॉंग अँड हाय. ज्या फटक्याची प्रतीक्षा होती भावी संघाला तो फटका येत असताना रन मिळतील 6. हा येतोय षटकार. शेवटचे 3 बॉल अजूनही शिल्लक आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळेल. प्रवीणच्या विरुद्धमध्ये एक मोठा प्रहार पाहायला मिळाला आणि याच फटक्याची प्रतीक्षा होती. टीमची धावसंख्या आतापर्यंत 40 रन धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. पुन्हा एकदा लॉफ्ट केला. टायमिंग भरपूर चांगलं होतं. चेंडू जाईल डीप कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे. फिल्डरला ठेवलं प्रेक्षकाच्या भूमिकेमध्ये. रन मिळतील 4. चौकार. काटेतळी संघाच्या सर्व खेळाडूंना विनंती आहे, बॉल जातोय तो बघा पहिला. प्लेइंग 11 मधले प्लेयर आणायला जातात बॉल बाहेर. विनंती असेल की जे इतर टीमचे जे खेळाडू आहेत त्यांना देखील मी विनंती करतोय की स्पर्धा तुमची आमची सर्वांचीच आहे आणि प्रत्येक खेळाडूंनी सहकार्य करायचं आहे. चौकाराच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत 44 रन आतापर्यंत स्कोरबोर्डवर देखील आपल्याला पाहायला मिळतात. चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. मॅच स्पीड ऑन करा, कारण 9 वाजताची मॅच होती आणि कारण टायमर देखील ऑन आहे. तुम्हाला 20 मिनिटांमध्ये एक इनिंग कंप्लीट देखील करायचे आहे. वेग भन्नाट होता परंतु वेगाला प्रत्युत्तर देऊ शकलं नाही. प्रत्येक डॉट बॉल एक नवी ऊर्जा वाढवत असताना टीम लोहारे संघाची शेवटचा अंतिम बॉल टार्गेट सेट करणारा बॉल आणि अध्यक्ष चषक 2025 या स्पर्धेतील पहिल्या उद्घाटनीय मॅच मध्ये किती धावांचं लक्ष असेल या प्रश्नाचं उत्तर देणारा हा बॉल आपल्या समोर साकार होताना पाहायला मिळेल. हा शेवटचा बॉल, परंतु या शेवटच्या बॉलवर निर्धाव स्वरूपाचा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. एका इनिंगचा खेळ देखील या ठिकाणी कंप्लीट होताना आपल्याला पाहायला मिळतो आणि एक इनिंगच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या आतापर्यंत 44 आणि 45 रनचं लक्ष असेल. रुद्र 11 साखर आणि शिर भरणा चढवली दोन्ही संघाच्या कर्णधारांनी कॉमेंटेशनमध्ये यायचं आहे. रुद्र 11 ओवी साखर आणि शिर भरणा चढवली दोन्ही संघाच्या कर्णधारांनी कॉमेंट बॉक्समध्ये यायचं आहे. शिवगर्जना रुद्र 11 साखर शिरभरणा चढवली दोन्ही संघाच्या कर्णधारांनी टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. टॉससाठी मी मंडळाच्या वतीने विनंती करतो की रुद्र 11 ओवी नाही काय रुद्र 11 साखर वर्ष शिरभरणा चढवली दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे. चढवली संघ आमचे परम मित्र कैलास जाधव, मी या सामन्याचा टॉस करण्यासाठी विनंती करतो. बळीराम वारे उपाध्यक्ष सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशन पोलादपूर तालुका.
कॉईन आणलं नाही. हा नाही हा आपला खास मित्र आहे. हे पूर्वी कैलास जाधव तुम्ही पण या इकडे. शीरभरणा सडोली संघ अ आणि रुद्र ओवी 11 साखर याच्यानंतरचा होणारा सामना यांचा नाणेफेकीचा कौल होतोय. नाणेफेकी करतायत संघटनेच्या असोसिएशनचे उपाध्यक्ष बळीराम वारे. रुद्र 11 संघ नाणेफेक जिंकून त्यांनी क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलेला आहे. धन्यवाद. हॅलो, आमचे परम मित्र आणि 50+ मध्ये खेळणारे आमचे कैलास जाधव ऑलराऊंडर सडोली संघाचे, त्यांना मी विनंती करतो त्यांनी व्यासपीठावर यायचं आहे. सलाटीम लोहारी संघ आपण आपले सलामीवर फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर करायचे आहेत. 45 रनचं लक्ष आहे. पहिली मॅच आणि अध्यक्ष चषक 2025 या पर्वामध्ये पहिला सामना जिंकण्याचा विक्रम कोणत्या टीमच्या नावावर होईल या प्रश्नाचं उत्तर देणारे सत्र काही क्षणामध्ये आपल्या समोर साकार होताना आपल्याला पाहायला मिळेल. पंचेचाळीस रनचं लक्ष आणि या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळते. शिव गर्जना क्रिकेट संघ लोहारे या टीमच्या माध्यमातून दोन्ही सलामीवर फलंदाज आशिष आणि संकेत ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. लक्ष थोडंसं दूर आहे, परंतु जीवनामध्ये कधीच कुठली गोष्ट अशक्य नाही. जर तुमचे प्रयत्न प्रामाणिक असतील, जिद्द चिकाटी तुमच्याकडे असेल तर यश प्राप्ती देखील तुमच्या आयुष्यामध्ये होत असते. सध्याच्या घडीला जर आपण विचार केला ना तर दोन्ही संघ विजयाची स्वप्न घेऊन उतरलेत. आज सर्वच पोलादपूर तालुक्यातील हे खेळाडू एकत्रित आलेत. काही खेळाडू हे मात्र खऱ्या अर्थाने पोलादपूर तालुक्यामध्येच वास्तव्यासाठी आहेत, तर काही खेळाडू खऱ्या अर्थाने कामानिमित्त मुंबईला असतात आणि मुंबईमध्येच वास्तव्य करतात. परंतु आज अनेक खेळाडू आपल्या गावाच्या नावासाठी खेळताना आपल्याला पाहायला मिळतात. पहिलाच बॉल लॉफ्ट केलाय, मिडॉनच्या दिशेने फिल्डर होता. फक्त आणि फक्त एकच सिंगल, 1 रनच्या साह्याने स्कोरबोर्ड ओपन झाला आणि धावफलकाचा प्रारंभ होत असताना आपल्याला पाहायला मिळतो. 23 बॉलमध्ये अजूनही 44 पूर्ण करायचे आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होते. लॉफ्ट केलाय, पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेने स्ट्रोक केल्यानंतर फक्त आणि फक्त एकच सिंगल. अपकमिंग यंगस्टर गोलंदाजीच्या मार्कवर गोलंदाज शुभम आपल्याला पाहायला मिळतोय. आज खऱ्या अर्थाने ज्या प्रकारे या स्पर्धेच्या माध्यमातून अनेक खेळाडूंना एक चांगली संधी देखील चालून आली. आपण
सह्याद्री प्रीमियर लीग ही स्पर्धा देखील पाहिली. त्या स्पर्धेमध्ये देखील पोलादपूर तालुक्यातील अनेक युवा खेळाडूंना संधी मिळाली. त्यांनी त्या संधीचं सोनं केलं. शुभमचा हा बॉल लाईन चांगली होती, थोडंसं प्रभावित करणारा बॉल, परंतु चेंडू चालला डिक्लेअर स्वरूपामध्ये. एक धाव या ठिकाणी ॲड होत असताना आपल्याला पाहायला मिळते. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना जर आपण पाहिली, डीपेक्षा कव्हरला फिल्डर आहे. वाईट इश लॉंग ऑफ त्याचबरोबर लॉंग ऑन काव कॉर्नरला देखील फिल्डर तैनात आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होता, परंतु या मोमेंटला यू मिस आय विल डेफिनेटली हिट. वेग बेताचा होता, वेद यष्ट्यांचा होतोय आणि फलंदाज क्रमांक पहिला या ठिकाणी बाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय. तर सन्मानित अतिथी आदरणीय संजयजी रिंगे साहेब यांचं देखील आम्ही स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करतोय. एक फलंदाज गमावल्यानंतर नवीन फलंदाज आशिष पवार मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतोय. चला मॅच थोडीशी स्पीडली ऑन करा, कारण आजच्या दिवसामध्ये 11 सामने आपल्याला खेळवायचे. आपल्या व्यासपीठाच्या मागच्या दिशेला जी शाळा देखील आहेत आणि त्या शाळेमधील अनेक चिमुकले जे रॉयल चॅलेंजर बँगलोर या टीमचे ते चाहते आहेत आणि जसं जसा बॅट्समनच्या माध्यमातून बॉल मारला जातो त्यानंतर RCB आणि RCB असा जयघोष त्यांच्या माध्यमातून होताना आपल्याला पाहायला मिळतोय. टीमची धावसंख्या आतापर्यंत white+1 च्या स्वरूपामध्ये 2 धावा ॲड होतात. 5 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. लक्ष थोडंसं दूर आहे, अजूनही 40 धावा पूर्ण कराव्या लागतील या मॅच मध्ये जिंकण्यासाठी. शिवगर्जना लोहारे या टीमला वेग भन्नाट होता, वेगाला प्रत्युत्तर देऊ शकला नाही. शुभमचं कौतुक करावं लागेल. प्रत्येक बॉल रिलीज करत असताना टप्पा बदलवला जातोय. कधी गुडलेन स्पॉटवर बॉल रिलीज केले जातात, कधी धीम्या गतीचे, कधी जलद गतीचे, कधी खोलवर पद्धतीचे, कधी हुसी घेणारी चेंडू देखील रिलीज करताना आपल्याला शुभम सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळतोय. शुभमचा हा बॉल दिशा देण्याचा प्रयत्न होता, परंतु निर्धाव स्वरूपाचा चेंडू आपल्याला पाहायला मिळते. प्रत्येक डॉट बॉल शिवगर्जना लोहारे या टीमचा दबाव, व्हाईट बॉलचा इशारा पंचांनी आमच्यापर्यंत दर्शवलाय. एक्स्ट्रा स्वरूपामध्ये 1 धाव या ठिकाणी ऍड होत असताना आपल्याला पाहायला मिळते. 6 रन. आखूड पद्धतीचा हा बॉल लॉफ्ट केल्यानंतर कव्हरला फिल्डर होता. फक्त आणि फक्त एकच सिंगल. 1 रनच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत 7 रन. 1 ओव्हरचा खेळ देखील कंप्लीट होता आणि 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या आतापर्यंत 7 रन आपल्याला पाहायला मिळतात. समीकरण बदललंय. टीमची धावसंख्या 7 रन. अजूनही 18 बॉलमध्ये रन करायचे आहेत, त्या म्हणजे 38 प्रति षटका मागे 12.67 ची सरासरी तुम्हाला मात्र जरूर गाठावे लागेल. आमच्यापर्यंत एक धावांचं विश्लेषण आमचे गुणलेखक मित्र शुभमजी मोरी सर देखील जॉईन झालेत. अतिशय चांगली भूमिका त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. चला क्षेत्ररक्षणामध्ये बदलाव केला जाईल. हॅलो हॅलो आमचे परम मित्र जवळजवळ 30 वर्षापासून खेळत आहेत ते अजय सकपाळ, सडवले संघाचे माजी कर्णधार अजय सकपाळ, आपण कृपया स्टेजवर यायचं आहे. अजय सकपाळ. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज निलेश चव्हाण आपल्याला पाहायला मिळतील.
18 बॉलमध्ये अजूनही 38 करायचे आहेत. 12.67 ची सरासरी. लॉफ्ट केलाय. एक रन डिक्लेअर स्वरूपामध्ये ऍड होताना आपल्याला पाहायला मिळते. 17 मध्ये अजूनही 37 करायचे आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळेल. हा बॉल बिगिट करण्याचा प्रयत्न जरूर होता, परंतु एलिव्हेशन कमी, फिल्डर जजमेंट चुकला आणि फक्त एकच रन ऍड होताना आपल्याला पाहायला मिळते. 16 बॉलमध्ये अजूनही 36 रन पूर्ण करायचे आहेत. 16 बॉल 36 रन. लॉफ्ट केला. टायमिंग भरपूर चांगला होता, परंतु या मोमेंटला, या बिग हिटने या मॅच मध्ये पुन्हा एकदा एक नवा ट्विस्ट आणलाय. हा येतोय चौकार. शेवटचे 15 बॉल आणि अजूनही 32 रनची गरज. 15 बॉल आणि 32 रन. लक्ष कुठेतरी थोडस जवळीक येताना आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. पुन्हा एकदा या मॅच मध्ये विजयाच्या दिशेने आम्हाला घोडदौड करायची आहे असा निर्धार घेऊन येणारा हा मोठा बिग हिट. या हिटने बॅट्समनला केलंय सुपर हिट. हा येतोय षटकार. चौदा बॉल आणि 26 रन आपले इरादे स्पष्ट करत असताना इन ऍक्शन मोड मध्ये संकेत विजयाच्या दिशेने मला माझ्या संघाला घेऊन जायचा असा संकेतने मात्र आतापर्यंत जरूर दिलाय आपल्या टीमसाठी. -1 टोटल 2 रन देखील ऍड होताना आपल्याला पाहायला मिळतात. अजूनही 24 रनची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. टीम शिवगर्जना लोहारे या संघाला विजयाची गर्जना आम्हाला द्यायची या मॅच मध्ये असा निर्धार घेऊन उतरलेत. नो बॉलचा इशारा आणि नो बॉलवर केले आक्रमण. सोने पे सुहागा. रन मिळतील टोटल 7. हा येतोय षटकार. वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. मॅच स्पीडली ऑन करा. नो बॉलचा इशारा जरूर आला. टोटल 7 रन. ज्या प्रकारे हा बॉल थ्रो केला गेला, थ्रो गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. आणि अनिल दादा,
तर पेनल्टीचे 3 धावा, नोचा 1 रन, टोटल 4 आणि षटकार, टोटल 10 धावा या बॉलवर खर्च केल्यात आणि टीमची धावसंख्या 31. चौदा बॉल मध्ये अजूनही 14 रनची गरज आहे. फ्रीडचा हा बॉल लॉफ्ट केलाय, टायमिंग भरपूर चांगलं होतं. एक सिंगल फक्त आणि फक्त कंप्लीट होईल. सेकंड रन साठी कॉल आणि दुसरी धाव देखील सहजरित्या पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळते. 2 रनच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत 33 रन आतापर्यंत स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळतील. समोरच्या दिशेने फटका केलाय, स्वीट साऊंड ऐकायला मिळतो. डीप मध्ये फिल्डर होता, प्रयत्न तर जरूर चांगला केलाय, प्रयत्नांना यश मिळालं आणि जिथे 4 धावा होते तिथे मात्र 2 धावा खर्च करून 2 धावा वाचवल्यात फिल्डरने. कारण ज्यावेळेस तुम्ही प्रयत्न करताना त्यावेळेस तेच प्रयत्न तुम्हाला एक नवी प्रेरणा देत असतात आणि तसाच चांगला प्रयत्न फिल्डरच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. 2 ओव्हरचा खेळ या ठिकाणी कंप्लीट होताना आपल्याला पाहायला मिळतो आणि 35 रन आतापर्यंत स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळतात. मैदानातून चालणाऱ्या प्लेयरना सांग मैदानाच्या बाहेरून चला. पहिला बॉल आणि पहिल्या बॉलवर मिस टायमिंग स्ट्रोक पाहायला मिळेल की काय? एक लाजवाब झेल आपल्याला पाहायला मिळतोय. प्रयत्न संजयचा देखील चालू असताना पहिल्या बॉलवर त्याला यश मिळालं. शुभमने अतिशय चांगला दर्जाचा झेल शुभमने पकडला. 11 बॉल मध्ये आता मात्र करायचे आहेत त्या म्हणजे 10 रन. नवीन फलंदाज तानाजी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतात. पावसाच्या सरी मैदानाच्या आतमध्ये आणि खऱ्या अर्थाने पावसाळी क्रिकेटचा आनंद घेत असताना खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. वेग बन्ना डोदा डिपेक्षा कव्हरच्या दिशेने स्ट्रोक केल्यानंतर फिल्डर थोडासा फंबल झाला आणि त्याचा पुरेपूर फायदा घेतला. दोन्ही फलंदाजांनी एकेरी धावेचे रूपांतर दुहेरी धावांमध्ये होत असताना टीमची धावसंख्या आतापर्यंत जर आपण पाहिली तर 37 रन 37 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. आज संपूर्ण काटेते गाव एकत्रित आले या स्पर्धेच्या माध्यमातून. आज गावातील प्रत्येक घटक आपल्या गावाच्या नावासाठी आपल्या गावाचं नाव आपल्या तालुक्यामध्ये कशा प्रकारे उंचावेल, जिल्ह्यामध्ये कशा प्रकारे उंचावेल हे धीरे डोळ्यासमोर ठेवून आज पोलादपूर तालुक्यातील प्रत्येक खेळाडूच्या कलागुणांना वाव मिळावा हे धीरे डोळ्यासमोर ठेवून दुसऱ्या पर्वामध्ये अध्यक्ष चषक ही स्पर्धा मात्र साकार होताना आपल्याला पाहायला मिळते. काटेते गावातील विविध घटकामधील जे अध्यक्ष आहेत त्या सर्वच एकत्रित आले या स्पर्धेच्या माध्यमातून. टीमची धावसंख्या आतापर्यंत 37. माफ करा 38. 38 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. चला मॅच थोडीशी स्पीड ऑन करा. बॅटच्या स्लाइडचा वेध विकेट किपरच्या शरीरापासून थोडासा दूरवर होता हा बॉल, परंतु 1 रनच्या साह्याने 39 अजूनही 6 धावा दूर आहे विजयापासून शिवगर्जना लोहारी संघ.
आज सर्व संघ विजयाची स्वप्न घेऊन उतरलेत या स्पर्धेमध्ये. लेगस्टिकच्या भरपूर बाहेर हा बॉल रिलीज केला. पंचांचा इशारा येतोय. अवांतर स्वरूपामध्ये एक धाव या ठिकाणी ऍड होत असताना आपल्याला पाहायला मिळते. जर या मॅच मध्ये भावी संघाला जर पुनरागमन करायचं असेल तर विकेट प्राप्त कराव्या लागतील. निर्धाव स्वरूपाचे बॉल त्यांना रिलीज करावे लागतील. कारण जीवनामध्ये कधीच कुठली गोष्ट शक्य नाही. जर तुमचे प्रयत्न प्रामाणिक असतील, जिद्द चिकाटीने तुम्ही लढा द्याल तर यश प्राप्ती तुमच्या आयुष्यामध्ये होत असते. बॅकफुटला जाऊन मोठा स्ट्रोक घेण्याचा प्रयत्न, परंतु प्रयत्न फसल्यानंतर कुठेतरी स्वतःवर थोडासा नाखुश बॅट्समन आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचा अंतिम बॉल. 7 बॉलमध्ये आता मात्र 5 रनची आवश्यकता. शेवटचा बॉल लॉफ्ट केलाय या षटकाराने. टीम शिवगर्जना लोहारे या टीमने विजयाचं पहिलं पाऊल टाकत असताना या स्पर्धेमध्ये